राजूस कॅफे मेनीमूरमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर सध्या आता दिवाळीला सुरुवात झालेली आहे। काही जणांचे फराळ बनवून झालेले आहेत, तर काही जण सध्या बनवत आहेत। आपण त्यातला एक पदार्थ बघणार आहोत। तो पदार्थ आहे चकली। आपण त्या चकलीची भाजणी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत। तर इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेतलेले आहे। इथे 2 वाटी मी तांदूळ घेतले आहेत, तर हरभऱ्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि त्यासोबत मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। 1 वाटी पोहे घेतले आहेत, तसंच पाव वाटीला थोडेसे जास्त साबुदाणे घेतलेले आहेत। त्यासोबत धने घेतलेले आहेत पाव वाटी आणि जिरं घेतलेले आहे 2 चम्मच। तर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे सर्व भाजायच्या अगोदर मी तांदूळ व डाळी एका ओल्या सुती कपड्याने चांगल्या पुसून घेतलेल्या आहेत। तुम्ही याला धुवून पण घेऊ शकता। तर इथे मी या मोठ्या वाटीने असे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ आपल्याला रेशनचे घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ मी चांगले भाजून घेणार आहेत। तांदूळ आपल्याला चांगले धुवून फॅन खाली सुकून घ्यायचे आहेत किंवा एखाद्या ओल्या कपड्याने त्यांना चांगलं पुसून घ्यायचं आहे। मी इथे त्या तांदळांना चांगलं पुसून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपले तांदूळ हे आता भाजत आलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता तांदळाचा कलर थोडासा चेंज होतो आणि ते थोडे फुललेले दिसतात। मग आपण समजायचे की हे आपले तांदूळ आता चांगले भाजले गेलेले आहेत आणि ते थोडेसे कुरकुरीतही होतात। तर तांदूळ भाजून झाल्यानंतर मी इथे घेतलेली आहे चणा डाळ, ती 1 वाटी घेतलेली आहे। त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य। ही डाळ सुद्धा आपल्याला चांगली खडखडीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। डाळ भाजताना आपल्याला गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि मग ती भाजायची आहे। काय होतं, गॅस जर आपण मोठा केलेला असेल तर डाळ बाहेरून जळली जाते व आतून थोडीशी कच्ची राहते, त्यामुळे ती चांगली खडखडीत होत नाही, तर ती नंतर मऊ पडते। त्यानंतर इथे मी घेतलेली आहे अर्धा वाटी मूग डाळ। ही मूग डाळ सुद्धा आपल्याला चांगली खडखडीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। या सर्व डाळी आपल्याला चांगल्या मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे हा डाळीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। डाळ भाजत असताना डाळीचा जोपर्यंत खळखळ आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता मी त्याच वाटीने पाव वाटी इथे उडीद डाळ घेतलेली आहे। ही उडीद डाळ सुद्धा मी चांगली ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि मग तिला भाजायला घेतलेली आहे। ही डाळ ही आपल्याला तशीच भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे माझ्या सर्व डाळी आता भाजून झालेल्या आहेत। आता मी इथे घेणार आहे साबुदाणे। तर साबुदाणे आपल्याला त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा थोडेसे जास्त साबुदाणे मी इथे घेतलेले आहेत। तर हे साबुदाणे भाजत असताना हा साबुदाण्यांचा थोडासा कलर चेंज होतो आणि ते थोडेसे फुलले जातात आणि थोडे डार्क पांढरे दिसायला लागतात। तेव्हा आपल्याला समजून येईल की हे आता हे साबुतांदूळ चांगले भाजले गेले आहेत। त्यानंतर आपल्याला ह्याला साईडला काढून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता इथे कलर कसा दिसत आहे। अशा प्रकारे थोडेसे फुलले आणि थोडा कलर चेंज झाला की यांना आपल्याला कढईतून काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे माझे साबुदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत। त्यानंतर मी इथे त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे आणि पोहे सुद्धा लवकर लवकर आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत आणि ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे माझे पोहे सुद्धा आता भाजून झालेले आहेत। तर हे सर्व साहित्य मी आता इथे एकत्र काढलेलं आहे। त्यानंतर मी पाव वाटीपेक्षा थोडेसे कमी धने घेतलेले आहेत आणि ते सुद्धा चांगले फडफड होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर अशा प्रकारे धने सुद्धा भाजून झालेले आहेत। तर यानंतर मी घेणार आहे 2 चम्मच जिरे। तुम्ही इथे बघू शकता ह्या चम्मचने मी 2 चम्मच जिरे घेतलेले आहे आणि हे सुद्धा आपल्याला तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपल्याला ह्याला पटपट हलवायचं आहे, नाहीतर ते थोडं करपू शकतं। त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे हे तडतडतं। त्यानंतर आपल्याला ह्याला काढायचं आहे। तर आता हे सर्व साहित्य माझं भाजून झालेलं आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गिरणीमध्ये दळायला द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली भाजणी तयार झालेली आहे आणि आपण चकलीचा व्हिडिओ बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण आत्ता बघितला तर भरपूर मोठा होईल व्हिडिओ। त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ माझा नक्की बघा। चला तर आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये चकली बनवताना।